नमस्कार मित्रांनो, पेटकिंग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत आंबेजोगाई इथे। तर सगळ्यात पहिले आपण सरांचं इंट्रोडक्शन घेऊ। सर, आपलं एकदा नाव सांगा। माझं नाव पियुष मच्छिंद्र शिंदे, आंबेजोगाईवरून। हा, तर सरांनी आपल्याकडे केन कोर्सचा हा पप्पी बुक केला होता, तो आज सरांना आपण डिलिव्हर केला इथे। तर पिल्लू हेवी आहे, छान आहे, पूर्ण एनर्जेटिक पिल्लू आहे। सर, तुम्हाला जसं पिल्लू मी दाखवलं होतं सेम तसंच पिल्लू भेटलंय का? यस, मला जे व्हिडिओ मध्ये आलं होतं ते सेम पिल्लू आहे, त्यात काहीच नाही। पिल्लू खूप छान आहे आणि विशेष सरांची माझी पहिलीच भेट आहे। याच्या अगोदर आमची ओळख नव्हती, काही नाही। सरांनी विश्वासानं आपल्याकडून पिल्लू बुक केलं आणि सेम सरांना तसंच पिल्लू आपण आणून दिले। तर पिल्लू एकदम छान आहे, सरांजवळ स्पेस आहे, सरांना आवड आहे। सर, पिल्लू खूप छान सांभाळतील। तर त्याच्यासोबतच आपण सरांना थोडंसं ऍडव्हान्स मध्ये त्यांना ज्या काही काही गोष्टी लागतात सरांना सुद्धा माहित असतील तरी आपण एकदा रिपीट करू की सगळ्यात पहिले पिल्ल्याला काय माहिती का, कधी कधी पिल्लू जेवत नाही किंवा पिल्लाची भूक कमी होते किंवा पिल्लू खात नाही। त्या टाइमिंगला जर आपण लिव्हर टॉनिक दिलं तर त्याचं लिव्हर फंक्शन चांगलं होतं, पार्वपासून लांब राहतो आणि त्याचं फूड इंटेक सुद्धा वाढतो। तर लिव्हर टॉनिक जेवणाचे 1 तास अगोदर द्यायचं असते। ते डोस रेट पपीनुसार एजनुसार चेंज होत राहतो। त्याच्यानंतर आहे कॅल्शियम। कॅल्शियम आपण जेवणामध्ये मिक्स करून दिलं तरी चालतं किंवा जेवणाच्या नंतर तुम्ही सेपरेट जरी पिल्ल्याला पाजलं तरी हे चांगला रिझल्ट दाखवतं। प्लस कधी कधी पावसाळ्यामध्ये काय होतं माहिती का, पिल्लू सुशी जे आहे पातळ करायला लागतं किंवा संडास एकदम लिक्विड सारखी होती। त्या टायमिंगला जर आपण डिजिटोन चालू केलं तर खूप लवकर त्याचा असर होतो आणि पिल्लू घट्ट संडास करायला लागते, जी चांगली असते। आणि मग कधी कधी पिल्ल्याला काय होतं, आपण घरचं पण जेवण देतो, बाहेर आपण मोकळं फिरवायला घेऊन जातो, त्यावेळेस माती चाटण्यात येते, गवत चाटण्यात येते, त्याच्यामुळे वर्म्स होतात। वर्म एवढे धोकादायक असतात की छोटीशी गोष्ट आहे पण ते वाढत जर गेले, त्याचं नॉर्मल वर्मच्या रूपात हर्ट वर्म, हुक वर्म मध्ये झालं तर आपल्या पिल्ल्याला खूप प्रॉब्लेम हे देऊ शकतात ते। त्यावेळेस मग आपण पिल्ल्याच्या वयानुसार आपण टॅबलेट किंवा लिक्विड आपण वापरू शकतो। आता पिल्लू हेवी असल्यामुळे आपण पिल्ल्याला टॅबलेट रेकमेंड करत आहोत। तर हे टॅबलेट कशा द्यायच्या त्यासाठी सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। त्या डिवॉर्मिंगच्या टॅबलेट झाल्या। प्लस कधी आपण काय करतो माहिती का, शॅम्पू नॉर्मल वापरतो आपल्यावाला, पण त्याच्यामध्ये काही केमिकल असतात ते आपल्या पिल्ल्याला किंवा डॉग्सला स्किन इन्फेक्शन साठी इन्स्टिट करतात। त्यावेळेस आपण डॉग्सचा जर शॅम्पू वापरला स्किन इन्फेक्शन वगैरे या गोष्टी होत नाहीत। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।